नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे माणसे आपल्या आईकडे आलेली असते आणि तिने आपल्या आईला सगळा प्लॅन समजावून सांगितलेला असतो. ती म्हणते, "कळलं का आई तुला?" तेव्हा संपदा म्हणत असते, "अगं काय बोलतेस तू मानसी? आपण ॲक्टिंग करायचं आहे. आपण त्या माधव देसाईच्या घरी जायचं आहे." "नाही नाही, मला काही ॲक्टिंग वगैरे जमणार नाही." "अगं याआधी आपण कधी ॲक्टिंग केली आहे का? तुला जमेल तरी, पण मी अजिबात ॲक्टिंग केलेली नाही आहे. मला काही जमणार नाही आहे." तेव्हा इथे मानसी म्हणत असते, की "आई, अगं असं काय करते मी काय जन्माला आल्यानंतर लगेच ॲक्टिंग केली आहे का? नाही ना. हे बघ आपल्याला काही करून तेजसला निर्दोष सिद्ध करायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला थोडीशी ॲक्टिंग तर करावंच लागेल आणि मी आहे ना तुझ्याबरोबर." तेव्हा संपदा म्हणत असते, "नाही गं मानसी, मला नाही जमणार आहे खरंच. तिथे जर काही चुकीचा शब्द तोंडून आला तर? तुला जमते का ॲक्टिंग वगैरे?" बाबा म्हणायचे, की "माझ्या मानसीला सगळं जमतं." तेव्हा मानसी म्हणते, "आई, माझा कौतुक सोहळा बस झाला गं. हे बघ तुला फक्त थोडंसं नाटक करायचं आहे, माझ्याबरोबर यायचं आहे. बाकी जे काही बोलायचं आहे ते मी बोलेन ना." तेव्हा संपदा म्हणते, "नाही, मला नाही जमणार. खरंच मला भीती वाटतं गं. त्या लोकांना जर कळलं, की आपण तिथे माहिती काढायला गेलोय आणि त्यांनी जर आपल्याला इथे कंप्लेंट वगैरे केली, पोलिसांना बोलवलं तर आपण काय करायचं?" तेव्हा इकडे मानसी म्हणत असते, "आई, एवढं काही होणार नाही आहे. तू माझ्यावरती विश्वास ठेव. तू माझ्याबरोबर फक्त तिथे चल. मी त्यांना जे काही विचारायचं आहे ना, ते बरोबर विचारेन आणि हे बघ, बाबांना दिलेला शब्द मला पूर्ण करायचा आहे. त्यांनी माझ्याकडून वचन घेतलं होतं, की कठीण प्रसंगामध्ये मला तेजाची साथ द्यायची आहे. त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं आहे आणि मला बाबांना दिलेला शब्द पूर्ण करायचा आहे. कळलं नाही? तेव्हा तुला फक्त माझ्याबरोबर यायचं आहे." त्यानंतरला प्रेक्षकांनो, इथे विनोद घरी आलेला असतो आणि तो म्हणतो, की "दीदी, हे बघा, मानसी तिच्या आईच्याच घरी गेलेली आहे आणि तिच्या आईबरोबर ती बोलत होती. तिथेच बसून होती आणि त्याच्यानंतरला मी तिथून निघून आलो. तुम्ही अजिबात काळजी करू नका. ती तिच्या आईलाच भेटायला गेली आहे आणि माझा अभ्यास मला सांगतोय, तुम्हाला काहीतरी चुकीचं वाटतंय. तुम्हाला काहीतरी चुकीची माहिती मिळाली. मानसी दुसरी कुठेही गेलेली नाही आहे आणि तिला माझ्यावरती संशयसुद्धा अजिबात आलेला नाही आहे. कारण ती तिच्या रस्त्याने चालली होती आणि बरोबर ती तिच्या आईच्या घरी गेली. तुम्ही अजिबात काळजी करू नका." तेव्हा इकडे रणजितचा फोन आलेला असतो. तेव्हा गायत्री म्हणते, "हां रणजितराव, बोला ना." तेव्हा रणजित म्हणत असतो, "हे बघा, मानसी कुठे आहे?" तेव्हा गायत्री म्हणते, "का काय झालं?" तेव्हा रणजित म्हणतो, "ती रिसेप्शनिस्ट आहे ना, तिची माहिती काढण्यासाठी कुणीतरी हॉस्पिटलमध्ये गेलं होतं. नंतर हॉस्पिटलमध्ये तिच्याबद्दल काही माहिती मिळाली नाही आहे. म्हणून तिच्या घरी गेलं होतं आणि शेजारी-पाजारी तिची चौकशी केलेली आहे. मग आता ती व्यक्ती कोण आहे मला माहिती नाही. पण त्या रिसेप्शनिस्टची चौकशी करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आणि तिच्या घरी कुणीतरी व्यक्ती गेलेली आहे हे मात्र नक्की. तेजसला निर्दोष सिद्ध करण्यासाठी, पुरावे गोळा करण्यासाठी तिला भेटायला गेली असावी असं मला वाटतं. तेव्हा मानसीवरती बारीक लक्ष ठेवा. ती कुठे जाते कुठे नाही हे तुम्ही बघा." तेव्हा इकडे गायत्री म्हणते, "बरं ठीक आहे." तेव्हा रणजित म्हणतो, "आपण अजिबात रिस्क नाही घेऊ शकत. नाहीतर तो तेजस स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी काही करू शकतो. तो किती हुशार आहे आपल्याला बरोबर माहिती आहे." तेव्हा इथे गायत्रीला राग येतो. गायत्री म्हणते, "विनोद, ये इथे उभा राहा." आणि त्याच्या जोरदार कानाखाली देते आणि म्हणत असते, की "तुझ्या या गोंधळामुळे जर काही झालं ना कोर्टामध्ये, जर काही चुकीचं झालं तर मी तुला सोडणार नाही. कळलं ना?" तेव्हा इकडे विनोद म्हणतो, "नाही होणार दीदी, काही नाही होणार. नका काळजी करू." त्यानंतरला इकडे आता माधव देसाई यांच्या घरी मानसी आणि संपदा दोघी जणी आलेले असतात. तेव्हा मानसी म्हणत असते, "आई, गप्प बसा, शांतपणे इथे उभी राहा. अजिबात घाबरू नकोस. मी आहे ना तुझ्याबरोबर." मी दरवाजा वाजवते. तेव्हा इकडे दरवाजा आता नॉक केल्यानंतर माधव देसाई याची बायको दरवाजा उघडते. तेव्हा इकडे त्या विचारत असतात, "तुम्ही कोण?" तेव्हा मानसी म्हणत असते, की "नमस्कार, आम्ही जनगणनेसाठी इथे आलो आहे." तेव्हा त्या म्हणतात, "जनगणना? आता ह्यावेळी?" तेव्हा माणसे म्हणते, "हो, तुम्ही नको ते प्रश्न विचारू नका. आम्ही इथे आमचं काम करायला आलो आहे. आम्ही तुम्हाला जी माहिती विचारू ना, त्याची फक्त उत्तरं तुम्ही आम्हाला द्या." तेव्हा ते म्हणतात, "बरं ठीक आहे. तुम्ही घरामध्ये किती माणसं असता?" हा प्रश्न विचारला जातो. तेव्हा त्या म्हणतात, की "तीन माणसं असतो आम्ही." तेव्हा माणसे विचारते, की "तुमच्या मिस्टरांचं नाव काय?" तेव्हा ती सांगते, की "माधव देसाई म्हणून." तेव्हा ती म्हणते, "हो माहिती आहे. त्यांचं नाव नका सांगू, तुमचं नाव सांगा." तेव्हा ती म्हणते, "तुम्हाला कसं माहिती माझ्या नवऱ्याचं नाव काय आहे ते? तुम्ही तर पहिल्यांदाच आलाय ना?"
तेव्हा मानसी म्हणते, हे काय दारावरती नाव आहे ना माधव देसाई, हेच आहेत ना तुमचे मिस्टर? तेव्हा त्याची बायको म्हणते, हो हो, हेच माझे मिस्टर आहेत. तुमचं नाव काय आहे? ती म्हणते की माधुरी माधव देसाई. तेव्हा त्यांचं नाव लिहून घेतलं जातं. त्यानंतरला मुलाचं नाव विचारलं जातं. तेव्हा सोहम माधव देसाई असं सांगितलं जातं. तेव्हा मानसी विचारते की हे तुमचं राहतं घर आहे का? तेव्हा माधुरी म्हणते, हो, हे आमचं राहतं घर आहे, पण स्वतःचं नाही, भाड्याचं घर आहे. तेव्हा ती म्हणते, हो का, एवढं मोठं भाड्याचं घर? ती म्हणते, तुमचे मिस्टर काम कुठे करतात? तेव्हा माधुरी म्हणते की माझे मिस्टर एका कंपनीमध्ये सुपरवायझर आहेत. तेव्हा इथे आता मानसीला आश्चर्य वाटतं. मानसी म्हणते, तो तर सप्लायर आहे ना, त्याच्या बायकोला पण माहिती नाही आहे का की तिचा नवरा सप्लायर आहे ते? घरीसुद्धा त्याने आपलं खरं प्रोफेशन नाही सांगितलं आहे. त्याने सांगितले की तो एका कंपनीमध्ये सुपरवायझर आहे. त्यानंतरला इकडे तिचा मुलगा सोहम म्हणत असतो की आई, मला टी व्ही लावून दे ना, मला टी व्ही बघायचा आहे. तेव्हा माधुरी म्हणते, हे बघ सोहम, आपला टी व्ही बंद आहे ना, तो नाही लागणार. हे बघ, आता आपण आपल्या नवीन घरी जातोय ना, तिथे गेल्यानंतर बाबा नवीन टी व्ही घेणार आहेत, तुला माहिती आहे ना? तेव्हा इथे आता मानसी म्हणत असते, तुम्ही नवीन घरी जाताय म्हणजे? तेव्हा इकडे माधुरी म्हणत असते की हो, आम्ही आता दुसरीकडे शिफ्ट होतोय ना. तेव्हा इकडे मानसी म्हणत असते की थोडं पाणी देताय का प्यायला? पाणी? तेव्हा ती म्हणते, हो या ना, आतमध्ये या, पाणी घेऊन येते. तेव्हा मानसी म्हणत असते की एवढी बांधाबांध करताय, दुसरीकडे लांब जाते वाटतं राहायला. तेव्हा इकडे आता माधुरी म्हणत असते की आम्ही लांब जातोय, माझ्या मिस्टरांना परदेशात नोकरी मिळाली आहे ना, आम्ही तिकडे जातोय आता, म्हणून सगळी बांधाबांध केली आहे. त्याच्यानंतरला ती म्हणते की जरा अजून पाणी देत आहे का? तेव्हा माधुरी पाणी आणायला जाते. तेवढ्यातच इकडे मानसी सोहमला म्हणत असते की हे घे, चॉकलेट घे सोहम. तेव्हा सोहम डाव्या हाताने चॉकलेट घेतो आणि ते फेकून देतो. म्हणतो की मला नको आहे चॉकलेट. तेव्हा संपदा म्हणते, बाळा, अरे चांगली चॉकलेट होती ना, कशाला फेकून दिलीस तू? माधुरी म्हणते की नाही, तो चॉकलेट वगैरे नाही खात, तो जॅमची बिस्किटं खातो, बाकी काही नाही खात. थांबा, मी त्याच्यासाठी जॅमची बिस्किटंसुद्धा घेऊन येते. तेव्हा इकडे आता मानसी म्हणत असते, ती पाणी प्यायला घेते आणि म्हणते की त्याला जामची बिस्किटं द्या, त्याला तीच आवडतात ना. तेव्हा इकडे ती म्हणते, तुम्ही कधी निघणार आहात? तेव्हा ती म्हणते की आम्ही तर आजच निघणार आहोत, याचे बाबा आले की आम्ही निघू. परदेशात नोकरी मिळाली आहे, त्याच्यामुळे 2 दिवस ते घरीसुद्धा आलेले नाही आहेत. खूप कामाचं प्रेशर आहे ना, म्हणून अजून 2 दिवस झालेत घरी नाही आलेत. आज आले ना की आम्ही दुसरीकडे जाणार आहोत, त्यासाठी मी सगळी सामानाची बांधाबांध केलेली आहे. तेव्हा मानसी म्हणते, छान आहे तुमचं घर, भाड्याचं एवढं मोठं घर आहे, पण छान आहे. तेव्हा ती म्हणते, बरं ठीक आहे, आम्ही निघतो आता. तर माधव देसाईबद्दल ही बेसिक सगळी माहिती मिळालेलीच असते. संपदा खूपच जास्त घाबरलेली असते. ती दोघीजणी जात असताना संपदा ग्लास घेऊनच निघालेली असते. तेव्हा माधुरी म्हणते, अहो आमचं ग्लास. तेव्हा मानसी म्हणते, हे काय करताय तुम्ही संपदा? अहो ग्लास घेऊन कुठे जाताय? द्या इकडे त्यांचं ग्लास द्या. तेव्हा संपदा आता घाबरल्यामुळे ती कशी रिॲक्ट करत असते. तेव्हा मानसी म्हणते, बरं बरं ठीक आहे, आम्ही निघतो, तुमच्याकडून आम्हाला पुरेशी माहिती मिळाली आहे. तेव्हा संपदा म्हणत असते, मानसी, त्यांना आपल्यावरती संशय तर आला नसेल ना? मी तर खूप घाबरले होते बाई. तेवढ्यातच इथे गायत्रीचा फोन येतो. तेव्हा मानसी म्हणत असते, गायत्री मॅमने फोन का केला आहे? तेव्हा संपदा म्हणते, त्यांना कळलं असेल का? मला असं वाटते त्यांना फोन करून सांगितलं असेल की आपण त्यांना विचारायला आलो होतो म्हणून. तेव्हा मानसी म्हणते, आई, तू शांत हो जरा. त्यांना काही कळलं नसेल, थांब, मी फोन उचलते, बघते तर त्यांनी का फोन केला आहे ते. तेव्हा मानसी म्हणते, हां मॅम, बोला ना. तेव्हा गायत्री म्हणत असते, काय, कुठे आहेस मानसी? तेव्हा मानसी म्हणते, कुठे म्हणजे? मी माझ्या आईच्या घरी आली आहे, तुम्हाला सांगितलं होतं ना. तेव्हा गायत्री म्हणते, हो गं, आईच्या घरी गेली आहेस, बरोबर आहे ते. आणि तेवढ्यातच मानसी एका गाडीजवळ उभी असते. त्या स्कूटीजवळ आल्यानंतर तिथे एक बाई आहे, त्याने म्हणते, बाजूला हो जरा, बाजूला हो, गाडी काढू दे मला. तेव्हा संपदा म्हणते, अगं बाळा, इकडे ये, इथे उभी राहा. तेव्हा मानसी म्हणत असते, बघितलंत ना, आईचा आवाज ऐकलत का? मी माझ्या आईच्या घरी आहे आणि आईच्या बरोबरच आहे. तेव्हा इकडे मानसी म्हणते, सहज फोन केला होतात ना. तेव्हा गायत्री म्हणते, अगं मानसी, माहिती आहे ना तुला, प्रभूंसाठी बाहेर फिरणं किती कठीण झालं आहे ते. म्हणजे माणसं कुठे भेटतील आणि काय बोलतील, किती वाद घालतील, काही माहिती नाही आहे ना, त्यांचा काही नेम नाही. म्हणून फक्त फोन करून तुझी चौकशी केली की कधीपर्यंत परत येतेस, घरी लवकर परत येशील ना, की कुणाला तरी पाठवू तुला घ्यायला.
तेव्हा मानसी म्हणते, नाही नको नको, त्याची काही गरज नाही आहे. मी बरोबर घरी येईन माझी. माझं काम झालं की मी आईला भेटून लगेचच येते. तुम्ही नका काळजी करू. तेव्हा इथे गायत्रीला कळलेलं असतं की मानसी खोटं बोलते. गायत्री म्हणते, मानसी तू कितीही लपवाछपवी कर गं, कितीही प्रयत्न कर, पण काही झालं ना तरीसुद्धा तेजसला मी सुटू देणार नाही आहे. काही झालं तरीसुद्धा तेजस बाहेर येणार नाही, याची आता मी नक्की काळजी घेईन. तेव्हा मानसी तेजससाठी डबा घेऊन आलेली असते आणि तेजस इथे डबा खायच्या आधी तो विचारतो, तुम्ही माधव देसाई यांच्या घरी गेला होतात का? काय झालं तिथे? काय माहिती मिळाली? तेव्हा मानसी म्हणत असते, तुम्ही आधी जेवून घ्या, सगळी माहिती मिळाली, मी तुम्हाला सगळं काही सांगते. तेव्हा इथे मानसी म्हणत असते की मी आणि आई आम्ही दोघीजणी गेलो होतो तिथे आणि त्या आता सुरुवात करणार. तेवढ्यातच तिथे इन्स्पेक्टर साहेब आलेले असतात. तेव्हा मानसी काही बोलायला जाणार, तेवढ्यातच इन्स्पेक्टर साहेब म्हणत असतात की बोला बोला, तुम्ही बोलू शकता. नाही कसं आहे ना, एखाद्या व्यक्तीने जर आपलं वकीलपत्र स्वीकारलं तर मग त्यांच्याबरोबर बाहेरचं कुणी जेव्हा बोलायला येईल ना, तेव्हा सरकारी वकील इथे उभा असायला हवा. त्याच्यासमोरच बोलणं होतं. पण आता सरकारी वकील इथे नाही आहेत, मग मीच आहे ना, त्याच्यामुळे मी इथे उभा राहतो. तुम्हाला जे काही बोलायचं आहे तुम्ही बोलू शकता, माझी काही हरकत नाही आहे. तेव्हा इकडे मानसी म्हणते, बरं ठीक आहे. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब बाजूला जाऊन उभे राहतात. तेव्हा मानसी म्हणत असते की राष्ट्रहित, जेवून घ्या, तुम्ही जेवून घ्या. तुम्हाला आवडते ना बटाट्याची भाजी आणली आहे, तुमची फेवरेट. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब तिच्याकडे बघायला लागतात. तेव्हा मानसी म्हणते, यांना बटाट्याची भाजी खूप आवडते ना, म्हणून तीच घेऊन आले, घरची भाजी. तेव्हा इकडे मानसी तेजसला खुणावते आणि त्याला सांगते की बटाटा म्हणजे माधव देसाई, कळलं का? तेव्हा तो म्हणतो, बरं ठीक आहे. तेव्हा मानसी म्हणते की बटाट्याची भाजी तुम्हाला आवडते, बटाटे संपले होते, म्हणून मग मी एक काम केलं, मी त्या भाजीवाल्याच्या घरी गेले होते. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, बटाटे संपले होते तर तुम्ही डिरेक्टली बटाट्याची भाजी करण्यासाठी बटाटे हवेत म्हणून तेव्हा मी भाजीवाल्याच्या घरी गेले. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, अहो तुम्हाला भाजी खरेदी करायची होती तर मार्केटमध्ये न जाता तुम्ही भाजीवाल्याच्या घरी गेलात का? तेव्हा मानसी म्हणते, नाहीतर काय, त्यांनी आम्हाला जी बटाटी दिली होती ना, ती सगळी खराब होती आणि छोटी होती. तेव्हा इथे आता तेजस म्हणत असतो, मग काय, छोटी बटाटी दिली, त्याच्यानंतरला इथे मोड आलेली बटाटी, माणूस भाजी कसा करणार ना? तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, अरे तुला काय करायचं बाबा, तुझ्या आवडीची भाजी आहे ना, ती दिली आहे ना तुला, मग आता खा ना ती पोटभर. त्या बटाट्यावाल्याची तुम्ही कशाला इथे कहाणी सांगताय? तेव्हा इकडे मानसी म्हणत असते की नाही, बरोबर बोलताय तुम्ही, पण मी गेले होते तिथे बटाटे आणायला. त्यांच्या घरी गेल्यानंतर तो बटाटे विकणारा भाजीवाला तर तिथे नव्हता, त्याची बायको होती. त्याच्या बायकोने सांगितलं की तो घरात नाही आहे म्हणून मी तिच्याकडून बटाटी आता चेंज करून घेतली. तेव्हा इथे तेजस म्हणतो, त्याची बायको कशी होती, म्हणजे तीसुद्धा त्याच्यासारखीच खोटारडी होती का? तेव्हा मानसी म्हणते की नाही, ती खूपच चांगली होती, खूपच छान होती ती. तेव्हा मानसी म्हणते की आणि त्याला माहिती नाही आहे, त्याच्या बायकोला माहितीच नाही आहे की बटाटे विकणारा तो भाजीवाला म्हणजे भाजी विकतो ते, तिला माहितीच नाही आहे, तो काहीतरी वेगळं करतो असं त्याने सांगितलं आहे. तेव्हा तेजस म्हणतो, हो का? तेव्हा इथे मानसी म्हणते, आणि त्यांचा एक लहान मुलगासुद्धा होता. त्यांचा लहान मुलगा, त्याला मी चॉकलेट दिलं ना, तर त्याने डाव्या हाताने चॉकलेट घेतलं आणि डाव्या हाताने जोरात फेकून दिलं. मग त्याच्या भाजीवाल्याच्या बायकोने सांगितलं की तो चॉकलेट वगैरे काही खात नाही, तो जॅमची बिस्किटं खातो. तेव्हा त्याच्या आईने त्याला जॅमची बिस्किटं दिली. तेव्हा तो मुलगा गप्प बसला, माहिती आहे, नाहीतर इतका रडत होता. तेव्हा इकडे इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, अरे काय तुमचं चाललंय काय? आता हा मुलगा कुठून आला? अरे तुम्हाला त्याच्या मुलाशी बायकोशी करायचं काय? एका बटाट्याच्या भाजीसाठी एवढं सगळं केलं तुम्ही? अरे बाबा जेव ना, तू जेव, तू कशाला विचारतोय सगळी कहाणी? तेव्हा इथे आता माणसे म्हणत असते की मग काय, मला पण एवढाच राग आला होता जेव्हा मला कळलं की ते लोक आता भाजी वगैरे सगळं सामान गुंडाळून दुसरीकडे चाललेत. तेव्हा तेजस म्हणतो, दुसरीकडे म्हणजे? तेव्हा माणसे म्हणते, परदेशात. ते लोक आता परदेशात चाललेत ना, इथे राहणार नाहीत. आणि 2 दिवस झाले तो घरीसुद्धा आलेला नाही आहे, कारण परदेशात जायचं आहे म्हणून सगळं काम पूर्ण करायचं आहे ना. तिने सगळी बांधाबांध केली होती आणि तिचा नवरा परत आल्यानंतर ते लोक लगेच परदेशात निघून जाणार होते. तेव्हा इकडे तेजस म्हणत असतो की बरं झालं तुम्ही गेलात आणि बटाटे आपले सगळे नीट घेऊन आलात, कारण कसं आहे ना, भाजीवाला असल्यामुळे काय झालं, खराब भाजी घ्यायची का आपण?
तेव्हा इकडे आता इन्स्पेक्टर साहेब वैतागतात. बटाट्याची भाजी, बटाटा बटाटा, ते सरळ तिथून निघून जातात. तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब वैतागून निघून गेल्यानंतर मानसी म्हणत असते, तेजस तुम्ही किती प्रश्न विचारता हो, बिचारी वैतागून निघून गेले. तेव्हा इथे इन्स्पेक्टर साहेब स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करत असतात. ते स्वतःला इथे शांत करत असतानाच तिथे सुयोग होतो आणि म्हणत असतो की हा बघा, हा आहे डबा, याच्यामध्ये मी माझ्या मित्रासाठी, तेजससाठी बटाट्याची भाजी घेऊन आलो आहे, त्याला खूप जास्त आवडते ना म्हणून. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब चिडतात आणि म्हणतात, तू पण बटाट्याची भाजी घेऊन आलास, आत्ताच्या आता बाहेर हो, आत्ताच्या आता इथून निघून जा. तेव्हा सुयोग म्हणत असतो, अहो असं काय करताय तुम्ही इन्स्पेक्टर साहेब, माझ्या मित्राला खाऊ द्या हो पोटभर, त्या बिचाऱ्याला बटाट्याची भाजी खूप आवडते, म्हणून मी मार्केटमध्ये जाऊन स्वतः बटाटे विकत घेऊन आलो आहे आणि त्याच्यासाठी ही भाजी घेऊन आलो आहे, त्याला खाऊ दे तरी, मला त्याला भेटायचं आहे. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, अजिबात नाही, तू आत्ताच्या आत्ता बाहेर हो, तुला मी भेटू देणार नाही आहे. बटाटा बटाटा, मला आता चीड आली आहे या बटाट्याच्या भाजीची, तू आत्ताच्या आता इथून निघून जा. सुयोग म्हणतो, पण इन्स्पेक्टर साहेब काय झालं आहे काय, अहो तुम्ही मला माझ्या मित्राला भेटू का देत नाही आहे, मी त्याच्यासाठी डबा घेऊन आले हो. पण तरीसुद्धा इथे इन्स्पेक्टर आता काही त्याला भेटू देत नाही. तेव्हा इथे मानसी म्हणत असते की बघा ना तेजस, आपल्याला बेसिक माहिती तर सगळी मिळालेली आहे. तो जो माधव देसाई आहे, तो नोकरी कुठे करतोय त्याच्या बायकोला माहिती नाही आहे, त्याने वेगळंच काहीतरी सांगितलं आहे आणि तो आता राहतं घरसुद्धा सोडतोय, 2 दिवस तो घरी आलेला नाही आहे, ही सगळी माहिती तर आपल्याला कळली. त्याच्या मुलाचं नाव सोहम आहे, बायकोचं नाव माधुरी देसाई आहे, हे सगळं आता मानसीने सांगितलेलं असतं. पण ही एवढी माहिती पुरेशी आहे का, आपल्याकडे पुरावा तर काहीच नाही आहे, तुम्ही स्वतःला निर्दोष कसे सिद्ध करणार आहात. आणि हे बघा, उद्याच्या उद्या तुम्हाला स्वतःला निर्दोष सिद्ध करायचं आहे, आता असं मानसी म्हणत असते. तेव्हा तेजस म्हणत असतो की ठीक आहे, तुम्ही जेवढी माहिती दिली आहेत ना तेवढी पुरेशी आहे मला, मी त्याच्यामध्ये स्वतःला निर्दोष सिद्ध करण्याचे प्रयत्न करेन. तेव्हा मानसी म्हणते, ते आता सगळं जाऊ दे, तुम्ही जेवून घ्या बरं, हे घ्या. आणि ती स्वतःच्या हाताने घास भरवायला जाते. तेजस म्हणत असतो, नाही ठीक आहे, मी खाईन स्वतःच्या हाताने, तुम्ही नका काळजी करू द्या, मी खातो. तेव्हा मानसी म्हणते, हे बघा, मी इथे फक्त तुम्हाला माहिती द्यायला आलेली नाही आहे, मी तुमची बायको म्हणून तुमच्यासाठी डबा घेऊन आली, हे घ्या बरं, तुम्ही खाऊन घ्या. तेव्हा इकडे तेजस आता तिच्या हातातून एक घास खातो. तेव्हा मानसी म्हणत असते, आणि हे बघा, अजिबात टेन्शन घेऊ नका, रिलॅक्स राहा, तुम्ही जसे असताना नेहमी हसत खेळत तसे राहा, कारण तुम्ही टेन्शन घेतलं ना की तुम्ही काहीतरी गोंधळ घालता, पण जेव्हा तुम्ही हसत खेळत असता, एकदम रिलॅक्स असता, तेव्हा तुम्ही सगळं काही व्यवस्थित करता, आणि म्हणूनच तुम्हाला आता रिलॅक्स राहायचं आहे, कळलं ना तुम्हाला राष्ट्रहित. तेव्हा तेजस म्हणतो, हो कळलं आहे मला, तुम्ही नका काळजी करू, मी सगळं काही व्यवस्थित करेन. तेव्हा मानसी म्हणते, राष्ट्रहित, तुम्ही कधी एकदा घरी येते असं मला झालंय. तेव्हा इथे तेजस म्हणतो, पैसे कोणी ठेवले होते काही कळलं का, गायत्री वहिनीने. तेव्हा मानसी म्हणते, नाही, ते अजून काही कळलेलं नाही आहे. त्याच्यानंतरला इकडे आता मानसी सकाळ सकाळ देवपूजा करत असते. ते म्हणत असते की देवा, तुम्हाला तर माहिती आहे, जे काही राष्ट्रहित म्हणजे तेजसवरती आरोप करण्यात आलेत ते सगळे खोटे आहेत, त्यांनी असं काही केलेलं नाही आहे, आणि त्यांनी ठरवलं आहे, त्यांनी स्वतःचं वकीलपत्र स्वतः घेतले आणि ते आता स्वतःची केस स्वतः लढणार आहेत. तेव्हा देवा, तुम्ही त्यांना यश द्या, त्यांना स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी ताकद द्या, आणि त्यांच्या पाठीशी उभे राहा, आणि आमच्यासुद्धा. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे तेजस रिसेप्शनिस्ट यांना विचारत असतो, सांगा, तुम्ही असं म्हणताय की मी तुम्हाला पैसे दिले होते, बरोबर की नाही. तेव्हा रिसेप्शनिस्ट म्हणते, हो, तुम्हीच मला पैसे दिले होते. तेव्हा तेजस म्हणतो, मग मी तुम्हाला पैसे दिले होते आणि तुम्ही ते घेतले होते, तर मी तुम्हाला कितीच्या नोटा दिल्या होत्या हे मला सांगू शकाल का, हे तुम्ही कोर्टाला सांगू शकाल का की मी तुम्हाला कितीच्या नोटा दिल्या होत्या. बरं ठीक आहे, ते सगळं जाऊ दे, तुम्हाला मी पैसे दिले होते हे सगळं ठीक आहे, पण तुम्ही जॉब का सोडताय, 2 दिवस तुम्ही जॉबला गेलाच नाहीत, मग तुम्ही जॉब का सोडलात, त्याचं उत्तर तुम्ही कोर्टाला द्या. तेव्हा इकडे आता तेजसने चांगलेच प्रश्न विचारलेले असतात. ते प्रश्न विचारल्यानंतर आता रिसेप्शनिस्ट ही हैराण झालेली असते, आणि गायत्री तर खूपच जास्त घाबरलेली असते. तेजसने वकीलपत्र यासाठी घेतलेलं असतं कारण त्याला आता स्वतःला निर्दोष करायचं असतं, आणि त्यासाठी तो अगदी व्यवस्थितरित्या इथे त्याने अभ्यास केलेला असतो आणि तो प्रश्न हे विचारत असतो. तेव्हा इकडे आता हे प्रश्न विचारून झाल्यानंतर इथे मानसी आणि गायत्री यांचं बोलणं सुरू असतं. गायत्री म्हणत असते की हे घे, म्हणजे आता तेजस हारल्यानंतर तू हे घर सोडून निघून जाशील ना. तेव्हा तिने आता तिला
तिच्या माहेरी परत जाण्यासाठीची ओटीसुद्धा दिलेली असते. ती म्हणते, "ही ओटी घे आणि इथून निघून जा कायमची." तेव्हा मानसी म्हणत असते, की "मॅम आधी थांबा. आम्ही केस जिंकल्यानंतर तुम्ही तुमचं म्हणणं नक्की बदलाल. मग तुम्ही मला जाण्यासाठी ओटी भराल, की या घरामध्ये राहण्यासाठी मला हळदी-कुंकू लावाल, ते आपण नंतरच बघू." असं मानसी म्हणते.